नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 विशेषमध्ये आपण सहकार या विषयावर विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवर क्लास सुरू केलेले आहेत. यामध्ये आपण याच्या आधी 3 व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो अपलोड केलेले आहेत. 3 क्लास जे आहेत आपण सहकार या विषयावर घेतलेले आहेत. तर आजचा विद्यार्थी मित्रांनो आपला 4था क्लास असणार आहे सहकार या विषयावर. तर बघा, परीक्षेमध्ये बघा 20 प्रश्न जे आहेत ते सहकार या विषयाचे असणार आहेत. त्यामुळे सहकार हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण परीक्षा ही 90 मार्काचीच असणार आहेत आणि त्यामध्ये 20 मार्काचे सहकार आणि 20 मार्काचं काय तर बँकिंग असणार आहेत. तर या दोन्ही विषयाची संपूर्ण तयारी आपल्या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो करून घेतली जाणार आहेत. तर चला तर मग आपण व्हिडिओ सुरुवात करू. तर बघा, आपला आजचा जो विषय असणार आहे, आपण आज येथे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 2002 जो आहे या कायद्याबद्दल आपण आज इथे माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, जे की सहकार शास्त्रातील सहकार जो विषय आहे या सहकार विषयातील हा एक अत्यंत महत्त्वाचा एक कायदा आहे, जो की परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक ते 2 क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो या कायद्यामधून विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर चला तर मग आपण या कायद्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर बघा, हा कायद्याचं नाव आहे बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002. तर बघा, हा कायदा यायच्या आधी बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये काय झालं होतं. तर सर्वात प्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही सहकार जे आहे विद्यार्थी मित्रांनो, सहकार हा जो विषय आहे, हा सहकार विषय आपल्याला सर्वांना माहीत आहे की सहकार हा विषय राज्य शासनाचा विषय आहे. समवर्ती सूचीमध्ये हा विषय टाकण्यात आलेला आहे. यामध्ये बघा, सहकार ह्या विषयाबद्दल राज्य आणि केंद्र दोन्ही जे शासन आहेत ते कायदा करू शकते. तर बघा, सहकार जो विषय विद्यार्थी मित्रांनो, तर सहकारी ज्या काही बँक आहे किंवा जे सहकारी ज्या काही संस्था आहे, त्या सर्व सहकारी संस्था ज्या राज्यामध्ये स्थापित केल्या जात असतात, त्या सर्व सहकारी संस्था ज्या असतात त्या सहकारी संस्था त्या राज्याच्या जे सहकारी कायदे असतात त्याच्या अंतर्गत काय तर ते त्याच्यावर नियंत्रण केले जाते. जसं की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या काही सहकारी संस्था आहे त्या सर्व सहकारी संस्था ह्या महाराष्ट्र राज्य सहकार संस्था कायदा 1960च्या अंतर्गत जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही सहकारी संस्था आहेत त्या सर्व सहकारी संस्था त्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960च्या अंतर्गत काय तर काम करते. त्याच्या अंतर्गतच नवीन सहकारी संस्था जर आपल्याला नोंदवायची असेल तर त्या कायद्याच्या अंतर्गत आपण त्या संस्थेची नोंदणी करतो. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या सहकारी संस्था आहे ह्या सहकारी संस्था फक्त महाराष्ट्र राज्यापुरत्याच मर्यादित असतात. म्हणून आपण ते महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायद्याच्या अंतर्गत काय तर त्या नोंदणी केल्या जातात किंवा त्याच्यावर जे काही नियंत्रण असते त्या कायद्याच्या अंतर्गत आहे. परंतु बघा, काही सहकारी संस्था ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या इतर राज्यातसुद्धा आहे. म्हणजेच बघा, ज्या सहकारी संस्था एकापेक्षा जास्त राज्यामध्ये ज्या सहकारी संस्था काम करते त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय तर कोणत्या कायद्यावर, म्हणजे जसं की उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रातील एखादी सहकारी संस्था आहे, ती दुसऱ्या राज्यातसुद्धा काम करत असेल तर बघा त्यामध्ये बघा तिथे त्या राज्याचा सहकार कायदा होता आणि इथे आपल्या महाराष्ट्र राज्याचा सहकार कायदा. तर बघा, हे दोन्ही कायद्यामध्ये तफावत येत होती ती. म्हणून बघा, केंद्र शासनाने काय केलं की सर्वात पहिल्यांदा जेव्हा इंग्रज सरकार होती बघा तेव्हा काय केलं होतं की 1942 या वर्षी काय तर याच्या आधीपर्यंत जेवढ्या काही सहकारी संस्था होत्या त्या सर्व सहकारी संस्था फक्त काय तर एका राज्यापुरतं मर्यादित होत्या, किंवा काही निर्माण जरी झाल्या असेल सहकारी संस्था दुसऱ्या राज्यामध्ये तर त्या राज्यातील सहकारी संस्था कायद्यानुसारच त्या काय काम करत होत्या. परंतु 1942मध्ये एक कायदा करण्यात आला. त्या कायद्याचं नाव होतं बहुगट सहकार संस्था कायदा 1942. बघा, बहुगट सहकार संस्था कायदा 1942 हा कायदा करण्यात आला. या कायद्याच्या अंतर्गत बघा, ज्या संस्था एकापेक्षा जास्त राज्यात काम करतात त्या संस्थांसाठी हा कायदा लागू करण्यात आला. हा जो कायदा हा केंद्र सरकारचा कायदा होता.
तर या कायद्याच्या अंतर्गत बघा, ज्या संस्था एकापेक्षा जास्त राज्यामध्ये काम करतात त्या सर्व संस्थांची नोंदणीनंतर हा जो कायदा दिलेला आहे आपला बहुगट सहकार संस्था कायदा 1942 या कायद्याच्या अंतर्गत केली जात असत आणि याच्या अंतर्गतच यांच्या नियमानुसारच ते काय तर ते कामकाज करत असत. तर बघा, सहकार संस्था कायदा 2002च्या आधी ज्या काही तरतुदी आहेत तर त्याच्या आधी कोणकोणत्या कायद्यावर ह्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ज्या काही सोसायटीज आहेत त्या कशा काम करत होत्या तर त्याची आपण सर्वप्रथम इथे माहिती घेणार आहोत. त्यानंतर बघा, काही कालानंतर बघा, भारत स्वतंत्र झाल्यानंतर बघा 1984 बघा 1984 या वर्षी काय करण्यात आलं की जो की 1942चा जो काही बहुगट सहकार संस्था कायदा होता हा कायदा, या कायद्यामधील काही तरतुदी ज्या आहेत त्यामध्ये बदल करून किंवा तो संपूर्ण कायदा जो विद्यार्थी मित्रांनो तो काय तर रद्द करण्यात आला आणि पुन्हा 1984 या वर्षी काय तर एक सहकार संस्था कायदा बहुराज्य बघा बहुराज्य सहकार संस्था कायदा 1984 पारित करण्यात आला. तर बघा 2002चा जो काही सहकार संस्था कायदा आहे म्हणजे बहुराज्य सहकार संस्था कायदा आहे या कायद्याच्या आधी भारतामध्ये 1984 काय तर एक सहकार संस्था कायदा म्हणजे बहुराज्य सहकार संस्था कायदा 1984 पारित झाला होता. तर या कायद्याच्या अंतर्गत मग काय करण्यात आलं की 1984 पासून तर 2002 या सालापर्यंत काय तर जेवढे काही सहकारी संस्था होत्या बहुराज्य सहकारी संस्था किंवा या कायद्याच्या आधी 1942चा जो काही सहकार संस्था कायदा होता या कायद्याच्या अंतर्गत ज्या संस्थांची स्थापना झाली विद्यार्थी मित्रांनो त्या सर्व संस्था ज्या आहेत त्या सर्व संस्था बहुराज्य सहकार संस्था कायदा 1984च्या नियमाच्या अंतर्गत काय नंतर मग काम करू लागले. आणि तर बघा, आपण आता बहुराज्य सहकार संस्था कायदा 1984 काय काय तरतुदी होत्या तर ते आपण इथे बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बहुराज्य सहकार संस्था कायदा 1984 बघा पहिली तरतूद काय होती की एकापेक्षा अधिक राज्यांसाठी सभासदांना ज्या सहकारी संस्थेचा फायदा होणार असेल अशा सहकारी संस्थांना हा कायदा लागू आहे. म्हणजेच एकापेक्षा जास्त राज्यात ज्या सहकारी संस्था काम करतात त्या सर्व सहकारी संस्थांना हा कायदा जो आहे तो लागू आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघा, हा कायदा अंमलात येण्यापूर्वी ज्या सहकारी संस्था 1942च्या बहुगट सहकार संस्था कायद्याच्या खाली नोंदवल्या आहेत त्यांनाही हा कायदा लागू आहे. बघा, याबद्दल मी तुम्हाला आधी माहिती सांगितली की ज्या सहकारी संस्था बहुगट सहकारी संस्था ज्या आहेत किंवा बहुराज्य ज्या सहकारी संस्था आहे म्हणजेच एकापेक्षा जास्त राज्यात ज्यालाच आपण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणतो, तर ह्या सर्व सोसायट्या 1942चा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या होत्या. 1984ला हा कायदा पारित व्हायचा आधी. त्यानंतर त्या कायद्याच्या अंतर्गत नोंदवलेल्या संस्थासुद्धा काय ह्या कायद्याच्या अंतर्गत आल्या. त्यानंतर बघा, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासन एका व्यक्तीची मध्यवर्ती निबंधक म्हणून व अन्य व्यक्तीची त्यांची मदतनीस म्हणून नेमणूक करील. बघा, याचा अर्थ काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे आपण याआधी काय तर सहकारी संस्था ज्या असतात त्या सहकारी संस्थाची जी स्थापना आहे त्या स्थापना कशी केली जातात आणि त्याचं मॅनेजमेंट कसं केले जाते याबद्दल आपण याच्या आधी काय तर माहिती घेतलेली होती. त्यामध्ये काय सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो आपण की ज्या काही सहकारी संस्था असतात त्या सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी किंवा त्याची नोंदणी करण्यासाठी बघा आपल्या राज्य सरकारचा जो कायदा आहे महाराष्ट्र राज्य सहकार संस्था कायदा 1960 यांच्या अंतर्गत काय तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा उपनिबंधकाची नेमणूक केलेली असते. तर बघा, जेवढ्या काही सहकारी संस्था असतात त्या सहकारी संस्था त्या जिल्ह्यातील जे काही जिल्हा उपनिबंधक जो असतो जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे विद्यार्थी मित्रांनो काय तर आपण नोंदणी करत असतो त्या संस्थेची. तर त्याच प्रकारे बघा, ज्या संस्था एकापेक्षा जास्त राज्यामध्ये काम करतात म्हणजे ज्या बहुराज्य सहकारी संस्था असतात त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय तर केंद्र शासन काय करते की एक मध्यवर्ती निबंधक नेमते. म्हणजे हा जो मध्यवर्ती निबंधक आहे तो जिल्हा उपनिबंधक ज्या प्रकारे काम करतो त्याच प्रकारे असंही काम असते. म्हणजेच बघा, जेवढ्या काही बहुराज्य सहकारी संस्था आहे त्या सर्व संस्थांची नोंदणी जी आहेत ह्या मध्यवर्ती निबंधकाच्या
माध्यमातूनच होते. हा जो व्यक्ती आहे मध्यवर्ती निबंधक, हाच व्यक्ती त्या संस्थांची नोंदणी करून घेतो किंवा नोंदणी प्रमाणपत्र त्यांना वाटप करतो. त्याच्या व्यतिरिक्त त्या संस्थांचे जे काही काम आहे किंवा जे काही पोटनियम वगैरे आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवतो, त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो. तर बघा, ज्या प्रकारे जिल्हा उपनिबंधक आहे त्याच प्रकारे हा मध्यवर्ती निबंधक जो आहे तो काम पाहत असतो. म्हणून बघा, जे काही परीक्षेत जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की बहुराज्य सहकारी संस्था कायदा बहुराज्य सहकारी संस्था ज्या आहेत ह्या सर्व सहकारी संस्था यांच्यावर नियंत्रण कोणाचं असते किंवा नवीन बहुराज्य सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी कोणाकडे त्याची नोंदणी करावी लागते, तर बघा तो व्यक्ती आहे मध्यवर्ती निबंधक. आणि या मध्यवर्ती निबंधकाची नेमणूक केंद्र शासन करते, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण याच्या आधी काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहेत की बहुराज्य सहकारी संस्था कायद्याच्या अंतर्गत मध्यवर्ती निबंधकाची नेमणूक कोण करते म्हणून, तर ते केंद्र शासन करत असते. त्यानंतर बघा, बहुराज्य सहकारी संस्थांवर सर्वकष नियंत्रणाचे जे अधिकार आहेत ते मध्यवर्ती निबंधकांना दिलेले आहेत. म्हणजेच बघा, मी सांगितलं आहे तुम्हाला की जेवढे की बहुराज्य सहकारी संस्था आहे, म्हणजे जेवढ्या काही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत, जसं की उदाहरणार्थ एक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असते, म्हणजे काय तर एक पतसंस्था असते त्याची, जे बहुराज्य म्हणजे एकापेक्षा जास्त राज्यात काम करते. त्या सर्व जे काही सहकारी संस्था आहे त्यांच्यावर काय तर मध्यवर्ती निबंधकाचं नियंत्रण असते. त्यातील काही अधिकार ते काय करतात की म्हणजे त्यांच्याकडे जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी काही अधिकार ते राज्य सहकार निबंधक जे असतात त्यांना देत असतात. बघा, राज्य सहकार निबंधकांना, म्हणजेच बघा इथे जिल्हा निबंधकाचा उल्लेख नाही आहे, बघा राज्य सहकार निबंधक म्हटलं आहे तिथे. म्हणजेच बघा, आपल्या राज्यामध्ये जे काही जिल्हा उपनिबंधक आहेत त्याच्यावरती राज्य निबंधक असतात. तर ते जे राज्य निबंधक आहेत त्यांना जे आहेत ते मध्यवर्ती निबंधकांनी काय तर त्यांच्याकडचे काही अधिकार प्रदान केलेले असतात. परंतु मुख्य जे अधिकार असतात ते मुख्य अधिकार मध्यवर्ती निबंधकाकडेच असतात. म्हणजेच मात्र बहुराज्य सहकारी संस्थांची नोंदणी करण्याचा जो अधिकार आहे तो या राज्य सहकार निबंधकाला दिला जात नाही, तर तो मध्यवर्ती निबंधकाकडेच असतो. त्यानंतर बघा, या कायद्यान्वये मध्यवर्ती निबंधकाचे जे अधिकार आहे आणि ज्या जबाबदाऱ्या आहेत ते कोणकोणत्या आहेत, तर बघा मध्यवर्ती निबंधक जो की केंद्र शासन कायद्याची नेमणूक करतो, कशासाठी तर बहुराज्य सहकार संस्था कायद्याच्या अंतर्गत कायदा 1984चा जो आहे या कायद्याच्या अंतर्गत बघा याची नेमणूक केली जाते. जेवढ्या काही बहुराज्य सहकारी संस्था कायदा आहे त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा नोंदणी करून घेण्यासाठी. तर त्यांचे अधिकार बघा काय काय, तर बहुराज्य सहकारी संस्थेच्या नोंदणी प्रस्तावावर कार्यवाही करणे, म्हणजेच बघा जेवढे काही बहुराज्य सहकारी संस्थेसाठी जे काही नोंदणी अर्ज आलेले आहेत त्यांच्या प्रस्तावावर कार्यवाही करणे. दुसरं, बहुराज्य सहकारी संस्थांच्या नोंदणी प्रस्तावावर कार्यवाही करणे. त्यानंतर बघा, संस्थेची जे काही व्यवस्थापन समिती निष्प्रभावित करून प्रशासक नेमणे. बघा, संस्थेची जी काही व्यवस्थापन समिती असते त्या व्यवस्थापन समितीला निष्प्रभावित केली जाते करून ते काय तर ते त्यांचा एक प्रशासक नेमू शकते. जर त्यांच्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्था ज्या आहेत त्यांच्यामुळे कामामध्ये जर तफावत जर निर्माण झाली तर काय तर मध्यवर्ती निबंधक काय करतात तर ते त्यांचे जे काही व्यवस्थापन मंडळ असते ते व्यवस्थापन मंडळाला काय तर निष्प्रभावित करून स्वतःचा प्रशासक नेमू शकते. त्यानंतर बघा, सर्व बहुराज्य सहकारी संस्थांच्या जे काही लेखापरीक्षणाची जी व्यवस्था असते, म्हणजेच बघा जेवढ्या काही सहकारी संस्था आहे म्हणजेच कोणत्या तर ज्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत किंवा बहुराज्य सहकारी संस्था आहेत त्यांचं जे काही ऑडिट असते, त्यांचं विद्यार्थी मित्रांनो जे काही ऑडिट असते त्यांचं जे ऑडिट केलं जाते ते सर्व ऑडिट हे मध्यवर्ती निबंधकाकडेच त्या ऑडिट करण्याची जबाबदारी असते. याच्या अंडरच काय तर ते ऑडिट केलं जाते. हाच व्यक्ती ऑडिट करण्यासाठी करणारे व्यक्ती जे आहेत ते नेमून ते ऑडिट करू शकतो. त्यानंतर बघा, संस्था तिची व्यवस्थापन समिती सभासद ऋणको इत्यादीमधील वादाचे निराकरण करणे, म्हणजे संस्थेत जे काही वाद निर्माण होतात त्यांच्या संस्थापकामध्ये किंवा संस्थापक व त्यांचे जे काही सभासद असतात त्या सभासदामध्ये, तर ते सर्व वाद काय तर मध्यवर्ती निबंधकाच्या द्वारे काय तर ते सोडवले जातात.
त्यानंतर बघा बहुराज्य सहकार संस्था कायदा 2002. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर जो काही आपला आजचा जो काही विषय आहे बहुराज्य सहकार संस्था कायदा 2002, यामध्ये बघा याच्या आधी आपण काय बघितलं की जेवढे काही 2 कायदे या कायद्याच्या अंतर्गत निर्माण झालेले होते त्या कायद्याची आपण पार्श्वभूमी बघितली. म्हणजेच आता आपण मुख्य जो कायदा आहे सध्या अस्तित्वात बहुराज्य सहकार संस्था कायदा 2002 इथे याची माहिती घेणार आहोत. तर बघा हा जो सहकार संस्था कायदा आहे बहुराज्य सहकार संस्था कायदा 2002, हा कायदा जो आहे या कायद्याला राष्ट्रपतीची जी मंजुरी आहे ती 3 जुलै 2002 रोजी भेटलेली होती. हे तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की बहुराज्य सहकार संस्था कायदा 2002ला राष्ट्रपतीची संमती केव्हा मिळाली होती, तर ते 3 जुलै 2002ला मिळाली होती. आणि हा जो कायदा आहे हा कायदा अंमलात कधी आला तर किंवा लागू कधी झाला तर 19 ऑगस्ट 2002पासून हा कायदा लागू झाला. हे तारीखसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. या 2 तारखेवर 2 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो बनते की बहुराज्य सहकार संस्था कायदा 2002 याला राष्ट्रपतीची संमती केव्हा प्राप्त झाली किंवा हा कायदा कोणत्या तारखेपासून लागू झाला. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही बहुराज्य सहकार संस्था कायदा 2002 जे आहे यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहे तर बघा 1984चा जो कायदा होता बहुराज्य सहकार संस्था कायदा 1984, या कायद्यातीलच मॅक्झिमम तरतुदी जे विद्यार्थी मित्रांनो काय तर याच्यामध्ये जशाच तसे ॲड करण्यात आल्या होत्या. फक्त याच्यामध्ये काही मोजके बदल जे आहेत त्याच्यामध्ये करण्यात आले. बघा त्यामध्ये कोणकोणते बदल केले गेले तर बघा पहिलं 1984च्या कायद्याप्रमाणेच मध्यवर्ती निबंधकाची नेमणूक केंद्र शासनाकडून केली जाईल. म्हणजेच बघा 1984च्या कायद्यामध्ये जे की मध्यवर्ती निबंधकाची जी काही नेमणूक केली जाते ती सुद्धा या कायद्यानुसार सुद्धा तीच काय तर प्रक्रिया केली जाते. म्हणजेच मध्यवर्ती निबंधकाची काय तर नेमणूक केली जाते. त्यानंतर बघा जर एकापेक्षा अधिक राज्यातील व्यक्तींना बहुराज्य सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर त्या प्रत्येक राज्यातील किमान 50 व्यक्तींना सभासद व्हावे लागते. तर बघा हा पॉईंट कसा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. उदाहरणार्थ त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा पॉईंट काय म्हणते की सहकारी संस्थांना बहुराज्य सहकारी संस्था स्थापन करायची जर असेल तर प्रत्येक राज्यातील किमान 5 सहकारी संस्था त्यात सामील होणे आवश्यक आहे. म्हणजेच बघा काय म्हणते उदाहरणार्थ बघा ज्या काही सहकारी संस्था आधीपासून अस्तित्वात आहे त्या सहकारी संस्थांना जर बहुराज्य सहकारी संस्थाचा दर्जा प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी हा तिसरा पॉईंट आहे की ज्या सहकारी संस्था आधीपासून अस्तित्वात आहे परंतु त्यांना बहुराज्य सहकारी संस्थेचा दर्जा प्राप्त करायचा असेल तर तेव्हा काय तर हा तिसरा नियम लागू होते की ज्या ज्या राज्यातील सहकारी संस्थांना बहुराज्य सहकारी संस्था म्हणून दर्जा प्राप्त करायचा असेल त्या प्रत्येक राज्यातील किमान 5 सहकारी संस्था म्हणजेच जसं की उदाहरणार्थ आपण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा या 3 राज्य मिळून जर एखादी बहुराज्य सहकारी संस्था जर या 3 राज्य मिळून जर स्थापित करायची असेल परंतु या 3 राज्यामध्ये ज्या काही आधीपासून असणाऱ्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्यांनी जर मिळून हे सहकारी संस्था स्थापित करायची असेल तर तेव्हा त्या प्रत्येक राज्यातील किमान 5 सहकारी संस्था ज्या आहेत त्यामध्ये काय तर सामील होणे गरजेचे असते. त्या सर्व सहकारी संस्था वेगवेगळ्या असल्या पाहिजे. त्यानंतर बघा बहुराज्य सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज जो आहे तो मध्यवर्ती निबंधकाकडे केला पाहिजे व या अर्जावर खालीलप्रमाणे सभासदांच्या सह्या असणे आवश्यक आहे. म्हणजेच बघा यामध्ये बघा जे काही मी आधी सांगितलं होतं की ज्या राज्यामध्ये सहकारी संस्था ज्या ज्या राज्यामध्ये बहुराज्य सहकारी संस्था स्थापित करायच्या ज्या राज्य मिळून त्या प्रत्येक राज्यांमधील 50 सभासदांच्या सह्या ज्या आहेत प्रत्येक राज्याच्या जेवढे राज्य त्या तर बघा प्रश्न बहुराज्य सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज मध्यवर्ती निबंधकाकडे केला पाहिजे. म्हणजेच बहुराज्य सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी जो अर्ज असतो तो अर्ज काय तर मध्यवर्ती निबंधकाकडे केला पाहिजे. आणि यामध्ये जेवढे राज्य म्हणजेच जे राज्य या बहुराज्य सहकारी संस्थेच्या स्थापनेत सहभागी होणार आहेत त्या सर्व राज्यातील प्रत्येकी
किमान 50 सभासद जे असतात, त्या प्रत्येक राज्यातून 50 सभासदांचे जे काही सह्या ज्या आहेत त्या अर्जावर असणे आवश्यक असते. त्यानंतर बघा, या अर्जासोबत आणखी जी बहुराज्य सहकारी संस्थांचे जे काही पोटनियम जे बनवले जातात, जे काही प्रवर्तक असतात बघा, याच्या आधी आपण प्रवर्तकाची संकल्पना बघितली होती. म्हणजे प्रवर्तक म्हणजे कोण असतो, की जो मुख्य व्यक्ती जो की सहकारी संस्था स्थापित करण्यामध्ये मुख्य भूमिका असते त्याचीवाली, विचार करण्यापासून तर निर्माण करण्यापर्यंत त्या प्रवर्तकाने तयार केलेले जे काही पोटनियम असतात, ते पोटनियमाची काय तर लिस्ट 4 प्रतीमध्ये बघा, 4 प्रतीमध्ये या अर्जाला जोडणे आवश्यक असते. तेथे जे आपण याच्या आधी जो काही सहकारी संस्था स्थापित केल्या होत्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायद्याच्या अंतर्गत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितले होते की 4 प्रतीमध्ये ते जे काही पोटनियमाचे जे काही लिस्ट आहेत ते जोडावे लागते. त्यानंतर हा संपूर्ण अर्ज जो असते हा मध्यवर्ती जे काही निबंधक आहे, मध्यवर्ती निबंधक जे आहेत, या निबंधकाकडे काय आहेत तर जमा करावा लागते. आणि त्यानंतर काय तर हा जो मध्यवर्ती निबंधक असतो विद्यार्थी मित्रांनो, हा मध्यवर्ती निबंधक त्याच्यावर काय तर पुढील प्रोसेस करून त्यानंतर काय तर तो बहुराज्य सहकारी संस्था ज्या आहेत, बहुराज्य सहकारी संस्थांची नोंदणी करतो आणि ते नोंदणी प्रमाणपत्र काय तर प्रवर्तक जो असतो त्या प्रवर्तकाकडे काय तर देतो. तर यामध्ये बघा, जेवढ्या काही बहुराज्य सहकारी संस्था असतात, त्या बहुराज्य सहकारी संस्था जेव्हा त्याचा अर्ज बहुराज्य सहकारी संस्था कायदा स्थापित करण्याचा अर्ज जेव्हा मध्यवर्ती निबंधकाकडे येतो, तेव्हा त्याला ती संस्था जी असते बघा, तेव्हा त्याला ती संस्था, ती बहुराज्य सहकारी संस्था स्थापित करण्यासाठी त्याच्याकडे 4 महिने असते. म्हणजे 4 महिन्याच्या आत विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती निबंधकाला काय तर ती बहुराज्य सहकारी संस्था जी आहेत ते स्थापित म्हणजे त्याची नोंदणी करून घ्यायची किंवा ती रद्द करायची आहे, याबद्दल जे आहेत निकाल 4 महिन्याच्या आत देणे गरजेचे आहेत. म्हणजेच तो जो अर्ज आला आहे बहुराज्य सहकारी संस्था कायद्याचा, तो अर्ज 4 महिन्याच्या आत निकाली काढावा लागतो काय तर मध्यवर्ती निबंधकाला. जर तसं त्याने केलं नाही, जर 4 महिन्यापेक्षा उलटून गेल्यानंतरही जर मध्यवर्ती निबंधकाने जर त्या अर्जावर कोणतीच कार्यवाही केली नाही, तर ऑटोमॅटिक जे आहेत तो अर्ज जो आहे तो पारित झाला असं समजण्यात येते आणि त्या सहकारी संस्थेची नोंद झाली हे सुद्धा काय तर समजण्यात येते. आणि त्यानंतर मग कंपल्सरी मध्यवर्ती निबंधकाले काय तर त्याची नोंदणी केलेला जो अर्ज असते, नोंदणी जे प्रमाणपत्र आहे ते त्याला द्यावं लागते. त्यानंतर बघा, बहुराज्य सहकारी संस्थांच्या पोटनियमात दुरुस्ती. तर बघा, याच्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल, जे काही नियम आधी सहकारी संस्थांसाठी तयार केलेले आहेत, तर त्यासाठी काय तर त्यामध्ये जर कोणताही बदल करायचा असेल तर ते बदल करण्यासाठी सर्वप्रथम काय तर हे बदल करण्यासाठी बघा, जे काही मध्यवर्ती निबंधक जे असतात त्या मध्यवर्ती निबंधकाच्या परमिशननेच त्या जे पोटनियमामध्ये काय तर दुरुस्ती करता येते. त्याची परमिशन न घेता आपण त्यामध्ये दुरुस्ती करू शकत नाही. बघा, यासाठी काय केलं जाते की सर्वप्रथम ज्या पोटनियमामध्ये बदल करायचा असेल त्यासाठी सर्वप्रथम एक सभा घ्यावी लागते, ज्यामध्ये त्या सभेमध्ये बघा, त्या सभेमध्ये 2/3 बहुमताने काय तर ते जे काही प्रस्ताव आहे, दुरुस्ती प्रस्ताव, तो पारित करून घ्यावा लागतो. आणि त्यानंतर बघा, तो प्रस्ताव पारित केल्यानंतर 2 महिन्याच्या आत काय तर पोटनियम दुरुस्तीचा जो प्रस्ताव आहे तो मध्यवर्ती निबंधकाकडे सादर करणे आवश्यक असते. आणि त्यानंतर हा जो पोटनियम दुरुस्तीचा जो प्रस्ताव आहे मध्यवर्ती निबंधकाकडे गेल्यानंतर त्या निबंधकाला 3 महिन्याच्या आत त्याचा निकाल देणे गरजेचे असते, म्हणजे अनिवार्य असते. त्यानंतर बघा, बहुराज्य सहकारी संस्थांचे पुनर्संघटन. म्हणजेच बघा, काही सहकारी संस्था ज्या असतात, म्हणजे ज्या काही बहुराज्य सहकारी संस्था ज्या असतात त्यांची पुनर्स्थापना करणे. म्हणजेच बघा, ज्यामध्ये काय तर आपली मालमत्ता व दायित्वे
पूर्णतः अगर अंशतः बहुराज्य सहकारी संस्था किंवा अन्य बहुराज्य सहकारी संस्था किंवा सहकारी संस्थेकडे वर्ग करू इच्छितात. म्हणजेच बघा, ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये जे काही सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्या बँकांचं ज्या प्रकारे एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये जेव्हा त्या बँका ज्या आहेत त्या सामील करून घेतल्या जातात, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, त्या बँकेचं ती बँक या बँकेमध्ये काय तर मर्ज झाली बा असं आपण म्हणतो. त्याचप्रकारे बहुराज्य सहकारी संस्थांचं सुद्धा पुनर्गठन होते. यामध्ये एक सहकारी संस्था जी असते बहुराज्य सहकारी संस्था दुसऱ्या बहुराज्य सहकारी संस्थेमध्ये त्याला पूर्णपणे ती संस्था काय तर त्यामध्ये काय तर रूपांतरित करू शकते. हा जो बहुराज्य सहकारी संस्था कायदा आहे 2002 याच्या अंतर्गत. याच्या व्यतिरिक्त एखादी बहुराज्य सहकारी संस्था आहे आणि त्या बहुराज्य सहकारी संस्थेला जर दोन वेगवेगळ्या सहकारी संस्थेमध्ये जर वेगळं व्हायचं असेल तर ते सुद्धा ते करू शकतात. किंवा इतर ज्या काही बहुराज्य सहकारी संस्था असतात वेगवेगळ्या, त्या सर्व बहुराज्य सहकारी संस्था मिळून एक पूर्ण बहुराज्य सहकारी संस्था ज्या आहेत ते स्थापित करू शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे हा बहुराज्य सहकारी संस्था कायदा आहे 2002 हा आहेत. तर बघा, या कायद्याच्या वर कमीत कमी एक प्रश्न जे आहेत ते परीक्षेत नक्कीच पाहायला मिळणार आहेत आपल्याला, म्हणून आपण हा कायदा जे आहेत आपण इथे अभ्यासला आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याच्यासमोर आपण काही प्रश्न येथे विद्यार्थी मित्रांनो घेणार आहोत, जे की IBPS परीक्षेमध्ये जे की IBPSच्या अंतर्गत जे की परीक्षा घेण्यात येणार आहेत आपली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची. तर ती परीक्षा ती जी कंडक्टिंग जी एजन्सी आहे ती कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते तसेच प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. तर बघा, हे सर्व प्रश्न तुम्ही काय तर अभ्यासून घ्यायचे आहेत. ही माहिती जी मी तुम्हाला सांगितली आहे ती, त्याच्या व्यतिरिक्त ही जी समोरील जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत. तर बघा, आपण प्रश्न बघू आता. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे 1919मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीवरून सहकार हा विषय केंद्र शासनाने राज्य सरकारकडे वर्ग केला. तर बघा, 1919 या वर्षी बघा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सहकार हा जो विषय आहे तर केंद्र शासनाने राज्य शासनाकडे काय तर वर्ग केला होता. तर बघा, इथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक 2 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म समिती जी आहेत 1919 या वर्षी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स समिती जे आहेत 1919ला जे काही मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो काही पारित करण्यात आलेला होता त्या कायद्याच्या अंतर्गतच काय तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांच्या अध्यक्षतेखाली एक रिफॉर्म समिती नेमण्यात आलेली होती. त्या समितीच्या शिफारशीवरूनच काय तर 1919ला काय तर जो सहकार हा विषय पहिल्यांदा केंद्र शासनाकडे होता तो सहकार विषय विद्यार्थी मित्रांनो काय तर राज्य शासनाकडे काय तर वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 कधीपासून अंमलात आला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे की बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 हा कोणत्या तारखेपासून अंमलात आला किंवा कोणत्या तारखेपासून तो लागू झालेला आहे. तर बघा इथे आपल्याला ते 5 ऑप्शन दिलेले आहेत. ह्या 5 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपल्याला ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 19 ऑगस्ट 2002 जी आहेत या तारखेपासून बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 म्हणजेच मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 2002 जो आहे हा कायदा 19 ऑगस्ट 2002 पासून काय तर लागू करण्यात आला. परंतु जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला की हा कायदा कधी पारित करण्यात आला किंवा राष्ट्रपतीची संमती त्या कायद्याला कधी देण्यात आली होती, तर त्याचं उत्तर काय होईल मग, तर त्याचं उत्तर होईल 3 जुलै 2002 होईल. तर राष्ट्रपतीची संमती बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002ला कधी प्राप्त झाली होती, तर ती 3 जुलै 2002ला प्राप्त झाली होती आणि तो लागू झाला होता 19 ऑगस्ट 2002ला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 बहुराज्य सहकारी संस्थांचा कायदा 2002ला राष्ट्रपतीची संमती कोणत्या तारखेस मिळाली, तर बघा याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 बहुराज्य सहकारी संस्था कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मध्यवर्ती निबंधक म्हणून कोणाकडून त्याची नेमणूक केली जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं होतं की 1984ला जेव्हा पहिल्यांदा
बहुराज्य सहकार संस्था कायदा पारित झाला होता. तर त्या कायद्याच्या अंतर्गत बघा एक मध्यवर्ती निबंधकाची नेमणूक केली जाते. त्या काही जेवढ्या काही बहुराज्य सहकारी संस्था आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा नवीन बहुराज्य सहकारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी मध्यवर्ती निबंधकाची नेमणूक केली जाते. तर त्याची नेमणूक कोण करते तर बघा याची नेमणूक करत असते बघा इथे आपल्याला ऑप्शन दिले आहेत 5. ए राज्य शासन, बी केंद्र शासन, सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, डी सर्वोच्च न्यायालय आणि ई नाबार्ड. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल आपलं तर ऑप्शन क्रमांक बी हे ते आपलं बरोबर उत्तर होईल केंद्र शासन. तर त्या मध्यवर्ती निबंधकाची नेमणूक कोण करत असते तर केंद्र शासन. आणि मध्यवर्ती निबंधकाची जी काही तरतूद आहे ही सर्वप्रथम 1984चा जो काही बहुराज्य सहकार संस्था कायदा आहे याच्या अंतर्गत काय तर ते टाकण्यात आली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 कायदा 2002 नुसार बघा बहुराज्य सहकार संस्था कायदा जो काही 2002 आहे या कायद्यानुसार जर एकापेक्षा अधिक राज्यातील व्यक्तींना बहुराज्य सहकारी संस्था म्हणून स्थापना करायची असेल तर प्रत्येक राज्यातील किमान किती व्यक्तींना सभासद व्हावे लागते. तर बघा या प्रश्नाबद्दल बघा याची माहितीसुद्धा मी तुम्हाला याआधी सांगितलेली आहे की जर एकापेक्षा जास्त राज्यातील राज्यांना जर बहुराज्य सहकारी संस्था ज्या आहेत यामध्ये जर समावेश करायचा असेल तर त्या प्रत्येक राज्यातील किमान किती सदस्य जे आहेत ते सभासद होणे गरजेचे असते. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो. येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. या 5 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर होईल. तर तिथे किमान 50 सदस्य जे आहेत किंवा 50 सभासदांची जे काही प्रत्येक राज्यातून नोंद होणे गरजेचे आहे आणि त्यांच्या सह्या त्यावर होणे गरजेचे असते. म्हणजेच जेवढे काही राज्य बहुराज्य सहकार संस्थामध्ये नोंदणी करायची असेल त्या राज्यांना त्या प्रत्येक राज्यांना काय तर त्या प्रत्येक राज्यातील 50 सदस्य जे आहेत ते त्यांची सभासद होणे गरजेचे असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 कायदा 2002 म्हणजेच बहुराज्य सहकार संस्था कायदा 2002 नुसार बहुराज्य सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी प्रत्येक राज्यातील किमान किती सहकारी संस्था त्यात सामील होणे आवश्यक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच बघा सहकारी संस्थांना वेगवेगळ्या राज्यातील सहकारी संस्थांना एकत्र येऊन एक मोठी बहुराज्य सहकारी संस्था जर स्थापित करायची असेल तर तेव्हा त्या प्रत्येक राज्यातील किती सहकारी संस्था ज्या आहेत त्यामध्ये काय तर सामील होणे ते गरजेचे आहेत. तर बघा इथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक 5 हे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच बी हे आपलं बरोबर उत्तर होईल म्हणजेच 5. तर किमान 5 सहकारी संस्था त्यात सामील होणे गरजेचे असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 नियोजित संस्थेचे सभासद सहकारी संस्था व व्यक्ती असे संमिश्र असतील तर प्रत्येक राज्यातील किमान किती व्यक्तिगत सभासद असणे आवश्यक असते. बघा एखादी बहुराज्य सहकारी संस्था आपण स्थापित करत आहे म्हणजे जी नियोजित सहकारी संस्था आहे बहुराज्य सहकारी संस्था यामध्ये जर सहकारी संस्था आणि व्यक्ती असे जे दोन गोष्टी आहे किंवा असे दोन जे सभासद आहे असे दोन प्रकारचे सभासद जर त्या संस्थेमध्ये जर असतील उदाहरणार्थ की जसं एखादी सहकारी संस्था आपल्याला स्थापित करायची आहे बहुराज्य सहकारी संस्था त्यामध्ये काही व्यक्ती आणि त्या राज्यातील किंवा इतर राज्यातील काही ज्या आधीच्या जे काही सहकारी संस्था आहे त्या सहकारी संस्था ह्या जर सभासद म्हणून जर ते काम करत असेल ह्या सभासद होऊन जर ते नवीन सहकारी संस्था स्थापित करत असेल तर तेव्हा किती व्यक्तिगत सभासद जे आहेत ते आवश्यक असते. तर बघा तेव्हा 50 व्यक्तिगत सभासदांची काय तर आवश्यकता असते प्रत्येक राज्यातून. आणि ज्या काही सहकारी संस्था त्यामध्ये सहभाग घेत असेल त्यामध्ये किमान 5 सहकारी संस्था ज्या आहेत त्यामध्ये सहभाग घेणे आवश्यक असते. त्यानंतर बघा बहुराज्य सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जासोबत नियोजित संस्थेच्या पोटनियमाच्या किती प्रती जोडल्या गेल्या पाहिजे. तर बघा इथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा बहुराज्य सहकारी संस्थेचा जो अर्ज आहे तो अर्ज मध्यवर्ती निबंधकाकडे जमा करायच्या वेळेस त्या अर्जासोबत एक पोटनियमाची प्रत जे विद्यार्थी मित्रांनो जोडावी लागते. तर ती प्रत किती प्रतीमध्ये जोडावी लागते तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक सी होईल म्हणजे 4. तर त्याच्या 4 प्रती ज्या आहेत त्या अर्जासोबत जोडणे आवश्यक असते.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, मध्यवर्ती निबंधकांनी नियोजित संस्थेच्या नोंदणीचा अर्ज प्राप्त झाल्याच्या तारखेपासून किती महिन्याच्या कालावधीत निकाली काढला पाहिजे. तर बघा, याची सुद्धा माहिती मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहे की मध्यवर्ती निबंधकाकडे जेव्हा नियोजित संस्थेच्या नोंदणीचा जेव्हा त्याच्याकडे अर्ज प्राप्त होतो तर तो अर्ज किती दिवसात निकाली काढला गेला पाहिजे किंवा किती दिवसात त्याला संमती द्यायची किंवा नाही द्यायची याबाबत निकाल देणे गरजेचे असते. तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल ते आपलं ऑप्शन क्रमांक डी, 4 महिने. तर त्याच्याकडे 4 महिने असते. 4 महिन्याच्या आत मध्यवर्ती जो निबंधक आहेत जे केंद्र शासन नेमतो तर त्या मध्यवर्ती निबंधकाला तो जो नोंदणी अर्ज प्राप्त झाला आहे त्या नोंदणी अर्जावर काय तर प्रक्रिया करून तो अर्ज बाद ठरवायचा आहे किंवा त्याची नोंदणी करायची आहे याबाबतचा निर्णय 4 महिन्याच्या आत देणे गरजेचे असते. जर असं झालं नाही तर 4 महिन्यानंतर ती सहकारी संस्था ऑटोमॅटिक काय तर त्याची नोंदणी झाली असा त्याचा अर्थ होतो. जे ऑटोमॅटिक त्याची नोंदणी होऊन जाते आणि त्याला मग जे मध्यवर्ती निबंधक आहेत त्यांना अनिवार्य आहे की ती नोंदणीचा जो काही दाखला आहे त्याला तो दाखला तो पुढील व्यक्तीस देणे गरजेचे असते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 10, जर 4 महिन्याच्या कालावधीत नोंदणी अर्जाबाबत मुख्य प्रवर्तकांना काहीच निर्णय कळवला गेला नाही तर कायद्यातील तरतुदीनुसार काय गृहीत धरले जाते. तर बघा, आपण आधीच सांगितलं आहे की तो जर अर्ज 4 महिन्याच्या आत निकाली काढला नाही तर तेव्हा काय होते की तो अर्ज जो आहे तो संस्थेची नोंदणी झाली आहे असा अंदाज जो आहे तो पकडला जातो. म्हणजे हे काय तर नोंदणी झाली आहेत असा अर्थ त्याचा समजण्यात येतो. जर त्याने 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लावला किंवा 4 महिन्याच्या आत जर तो जो निकाल दिला नाही किंवा 4 महिन्याच्या आत त्याने कोणतीच कार्यवाही त्याच्यावर केली नाही तर तेव्हा संस्थेची नोंदणी झाली आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 11, बहुराज्य संस्थेला आपल्या त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 11, बहुराज्य सहकारी संस्थाला आपल्या पोटनियमामध्ये दुरुस्ती करायची असेल तर साधारण सभेची जी सूचना असते ते सभेच्या तारखेपूर्वी किती दिवस आधी सभासदाकडे पाठवली गेली पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर बहुराज्य सहकारी संस्थांची स्थापना एकदा झाल्यानंतर त्यांच्या नियमामध्ये जर त्या बहुराज्य सहकारी संस्थांना जर त्यांच्या नियमामध्ये जर एखादा बदल करायचा असेल कोणताही तर त्यांना काय करावे लागते की सर्वप्रथम त्या पोटनियमामध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव पारित करणे गरजेचे असते. त्यांच्याकडे जे काही सभासद असतात त्या सभासदांची एक सभा घेऊन त्या सभेमध्ये तो प्रस्ताव मांडला जातो आणि तो सभामध्ये प्रस्ताव मांडल्यानंतर त्याच्यामध्ये चर्चा केल्यानंतर जे की सभेमध्ये जेवढे काही व्यक्ती हजर आहेत त्यांच्या 2/3 बहुमताने जे तो प्रस्ताव जो आहे तो पारित करून घ्यावा लागतो आणि तो प्रस्ताव पारित करून घेतल्यानंतरच तो प्रस्ताव जो आहे तो जे की मध्यवर्ती उपनिबंधक आहेत त्यांच्याकडे काय तो सादर केला जातो. तर बघा, यासाठी जी सभा ती घेतली जाते ती सभा घेण्यासाठी सभासदांना किमान 15 दिवस आधी त्या सभेची नोटीस विद्यार्थी मित्रांनो काय तर ते दिली जाते. तर हाच तो प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे की ती जी सभा घेतली जाते त्या सभेसाठी किमान किती दिवस आधी त्यांना नोटीस देणे गरजेची असते. तर त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 15 दिवस आधी त्या सभेची नोटीस जी आहे त्या सर्व सभासदांना, जे की सभासद त्या सभेमध्ये आपल्याला बोलावायचे आहेत त्या सर्व सभासदांना 15 दिवस आधी ते नोटीस त्यांना पाठवावी लागते की या तारखेला तुमची सभा असणार आहे, त्या सभेमध्ये तुम्हाला हजर राहणे गरजेचे असेल. आणि त्यानंतर बघा, त्या निश्चित तारखेला ती सभा घेतली जाते आणि त्या सभेमध्ये संपूर्ण त्या काही पोटनियमामध्ये जे काही दुरुस्ती करायची असते त्याची चर्चा करून मग तो प्रस्ताव सभेमध्ये जेवढे काही व्यक्ती हजर आहेत त्यांच्या 2/3 इतक्या बहुमताने तो काय तर प्रस्ताव पारित करून घेणे गरजेचे असते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 12, साधारण सभेत पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव संमत होण्यासाठी उपस्थित सभासदांचे किती बहुमत आवश्यक असते. तर बघा, येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय आहे तर हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, त्याचं उत्तर तुम्हीच द्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 13, मध्यवर्ती निबंधकांनी पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून किती महिन्याच्या कालावधीत तो निकाली काढला गेला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही बहुराज्य सहकारी संस्थांची जी काही सभा आयोजित करण्यात आली होती
त्याच्यामध्ये जो प्रस्ताव पारित करण्यात येतो, तो प्रस्ताव पारित केल्यानंतर जी बहुराज्य सहकारी संस्था असते, ती बहुराज्य सहकारी संस्था तो जो प्रस्ताव आहे तो मध्यवर्ती निबंधकाकडे काय तर दुरुस्तीसाठी काय तर पाठवत असतो. तर बघा, तो पाठवल्यानंतर जे काही मध्यवर्ती निबंधक असतात त्यांना त्या जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव निकाली काढण्यासाठी एक मुदत भेटते. त्या मुदतीच्या आत त्याला काय तर त्या निबंधकांना तो प्रस्ताव पारित करणे किंवा तो निकाली काढणे गरजेचे असते. तर बघा, इथे याचं बरोबर उत्तर काय होईल, तर मग आपलं ऑप्शन क्रमांक 3 इथे बरोबर उत्तर होईल, सी म्हणजेच 3 महिने. तर त्यांना 3 महिने जे आहेत मिळतात मध्यवर्ती निबंधकांना तो प्रस्ताव निकाली काढण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त जे काही बहुराज्य सहकारी संस्था, जी बहुराज्य सहकारी संस्था पोटनियम दुरुस्तीचा जो काही प्रस्ताव पाठवत असते, तो प्रस्ताव सभा झाल्याच्या नंतर बघा, सभेमध्ये तो प्रस्ताव पारित झाल्यानंतर तो प्रस्ताव 2 महिन्याच्या आत, बघा 2 महिन्याच्या आत तो प्रस्ताव मध्यवर्ती निबंधकाकडे पाठवला गेला पाहिजे. जर तो प्रस्ताव पारित झाल्यानंतर त्या प्रस्तावाला 2 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तर तो प्रस्ताव रद्द झाला आहे असा मानण्यात येतो आणि पुन्हा मग सभा घेऊन नवीन प्रस्ताव पारित करून घेणे गरजेचे असते. म्हणून जो काही प्रस्ताव पारित होतो सभेमध्ये, तो प्रस्ताव सभा पारित झाल्याच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत म्हणजे 60 दिवसाच्या आत तो प्रस्ताव मध्यवर्ती निबंधकाकडे काय तर पाठवावा लागतो. याची जबाबदारी तेथील जे काही प्रवर्तक आहेत त्या मध्यवर्ती सहकारी बँक जे आहेत, बहुराज्य सहकारी बँक जे आहेत ती त्याच्या जो काही प्रवर्तक आहेत त्याला काय तर मध्यवर्ती निबंधकाकडे 2 महिन्याच्या आत सादर करणे गरजेचे असते आणि त्यानंतर मग मध्यवर्ती निबंधक जे आहेत त्याच्यावर कार्यवाही करून 3 महिन्याच्या आत तो निकाली काढतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 14, बहुराज्य सहकारी संस्थांचे एकत्रीकरण किंवा विभाजन म्हणजेच एकापेक्षा जास्त बहुराज्य सहकारी संस्था यांचं एकत्रीकरण करून एक बहुराज्य सहकारी संस्था स्थापित करणे किंवा एक बहुराज्य सहकारी संस्थांचे एकापेक्षा जास्त भाग करून वेगवेगळे बहुराज्य सहकारी संस्था स्थापित करणे साठी जे साधारण सभेसाठी किती बहुमत लागत असते. तर बघा, यामध्ये याचं बरोबर उत्तर काय होईल, तर याचं बरोबर उत्तर होईल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 2/3. तर 2/3 बहुमताची काय तर आवश्यकता असते जर त्यांना त्यांच्या बहुराज्य सहकारी संस्थांचं एकत्रीकरण करायचं असेल किंवा विभाजन करायचं असेल तर एक सभा बोलावून त्या सभेमध्ये त्या सभेच्या 2/3 बहुमताने तो प्रस्ताव पारित करणे गरजेचे असते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 15, बहुराज्य सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तृत असल्याने व सभासद विखुरलेले असल्यामुळे संस्थेच्या पोटनियमात कोणती सभा घेण्यासाठी विशेष तरतूद असावी. तर बघा, बहुराज्य सहकारी संस्था ज्या आहेत त्या एकापेक्षा जास्त राज्यामध्ये काम करत असतात, म्हणून तिथे जे काही सभासद असतात ते वेगवेगळ्या राज्याचे सभासद असतात. वेगवेगळ्या राज्याचे सभासद असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव झाला नाही पाहिजे यासाठी एक सभा आयोजित केली जाते. त्या सभेचं नाव काय आहे, तर बघा, ऑप्शन ए आहे मासिक सभा, ऑप्शन बी आहे आपत्कालीन सभा, ऑप्शन सी प्रातिनिधिक साधारण सभा, ऑप्शन डी विशेष सर्वसाधारण सभा आणि ऑप्शन ई संचालक मंडळाची सभा. तर बघा, ती जी सभा आहे ती सभा कोणती आहे, तर त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी प्रातिनिधिक साधारण सभा. जे की प्रतिनिधी जे असतात त्या सहकारी संस्थेमधील जे काही सभासद आहे त्या सर्व सभासदांचे प्रतिनिधी जे आहेत त्या नेमून त्या प्रतिनिधींची सभा जी आहेत विद्यार्थी मित्रांनो ती घेतली जाते, म्हणून त्यालाच आपण प्रातिनिधिक साधारण सभा म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता एकापेक्षा जास्त राज्यातील व्यक्ती जे आहेत ते सभासद असतील तर त्या सर्व सभासदांचा एक ग्रुप तयार करण्यात येतो आणि त्या ग्रुपचा एक मुख्य जो काही एक प्रतिनिधी जो आहे तो नेमला जातो. म्हणजेच वेगवेगळे जे काही सभासद आहेत त्यांचे वेगवेगळे ग्रुप पाडले जातात आणि
त्या प्रत्येक ग्रुपचा एक प्रतिनिधी नेमला जातो आणि ते जे प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीची सभा जी आहे ती घेतली जाते, त्यालाच आपण प्रातिनिधिक सर्वसाधारण सभा म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, कोणत्याही परिस्थितीत बहुराज्य सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये सदस्यांची जी संख्या आहे ती कितीपेक्षा जास्त नसावी. म्हणजेच बघा प्रश्न काय म्हणते की जे काही आपण बहुराज्य सहकारी संस्था आपण स्थापित करत असतो त्यामध्ये जे काही व्यवस्थापन जे काही मंडळ असते बघा, ते संस्थाला व्यवस्थित म्हणजे त्या संस्थेचा दैनंदिन कारभार जो आहे तो कारभार पाहण्यासाठी एक व्यवस्थापन समिती जी आहे ती नेमली जात असते. ती जी व्यवस्थापन समिती असते विद्यार्थी मित्रांनो, त्या व्यवस्थापन समितीमध्ये मॅक्झिमम म्हणजे कमाल सदस्य संख्या किती आहे, तर बघा असा हा प्रश्न आहे. तर यामध्ये बघा त्यामध्ये कमाल 21 सदस्य असणे आवश्यक आहे. 21पेक्षा जास्त सदस्य जे आहे जे की आपण व्यवस्थापन समिती जी नेमत असतो बहुराज्य सहकारी संस्थेसाठी, त्या सभेमध्ये त्या समितीमध्ये जास्तीत जास्त 21 सदस्य असले पाहिजे. 21पेक्षा जास्त सदस्य त्यामध्ये असता कामा नये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, केंद्र किंवा राज्य शासनाने संस्थेचे एकूण वसूल भागभांडवलाच्या किती टक्क्यापेक्षा कमी वाटा उचलला असेल तर ते एक प्रतिनिधी नामनिर्देशित करू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर जे काही केंद्र किंवा राज्य शासन जे काही इन्व्हेस्टमेंट करते किंवा जी गुंतवणूक करते त्यासाठी त्यांचासुद्धा प्रतिनिधी असतो विद्यार्थी मित्रांनो. तर 0 ते 26% जर त्यांची गुंतवणूक असेल तर त्यांच्याकडून एक प्रतिनिधी जे आहे तो नेमला जातो. जर 26% ते 51% जर त्यांनी त्यामध्ये जर गुंतवणूक केली असेल, त्यांचा वाटा असेल, तर त्यांचा 2 प्रतिनिधी असते. जर एकूण जे भांडवल आहे त्या भांडवलाच्या 51%पेक्षा जास्त भांडवल जर त्या सरकारने जर त्याच्यामध्ये जर गुंतवलं असेल तर तेव्हा त्यांचे 3 प्रतिनिधी जे आहेत ते त्या बहुराज्य सहकारी संस्थेमध्ये काय तर पाठवू शकतात. तर येथे त्याचप्रकारे बघा एक प्रतिनिधी नेमण्यासाठी त्याची अट काय, तर बघा 26% जर त्याचा वाटा असेल, 26%पेक्षा कमी, तर ते एक प्रतिनिधी नेमू शकतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, बहुराज्य सहकारी संस्था कायदा 1984 नुसार मध्यवर्ती निबंधकांना खालीलपैकी कोणते अधिकार प्राप्त आहे. तर बघा 1984चा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत जेव्हा मध्यवर्ती निबंधकांना जे काही नेमणूक केली जाते त्यांना खालीलपैकी कोणकोणते कायद्याचे अधिकार आहेत ते प्राप्त होतात. तर बघा येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. या 5 ऑप्शनपैकी बघा कोणकोणते अधिकार त्यांना दिलेले आहेत. तर बघा संस्थेची व्यवस्थापन समिती निष्प्रभावित करून प्रशासक नेमणे हे त्यांच्याकडे आहे का? हो. आपण जे काही मध्यवर्ती निबंधकाचे जे कार्य बघितले होते त्यामध्ये आपण हे कार्य त्यांचं बघितलेलं आहे. त्यानंतर बघा संस्थेच्या कामकाजाची चौकशी करणे, हो, हे सुद्धा कार्य त्यांच्याकडे असते. संस्थेचे विसर्जन करणे हे सुद्धा त्यांचं कार्य असते. बहुराज्य सहकारी संस्थांचा लेखापरीक्षणाची जी व्यवस्था असते हे सुद्धा कार्य विद्यार्थी मित्रांनो त्यांच्याकडे असते. म्हणून वरीलपैकी सर्व कार्य जे आहेत ते बहुराज्य सहकारी संस्था कायदा 1984च्या नुसार मध्यवर्ती जे निबंधक आहेत त्यांना हे सर्व अधिकार प्राप्त होतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो असे हे काही अत्यंत महत्त्वाचे काही 18 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण घेतलेले आहेत आणि याच्याबद्दल जे काही आपण काही अत्यंत महत्त्वाचे जे काही मुद्दे आपण तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला काय तर लक्षात ठेवायचे आहेत. येणाऱ्या परीक्षेसाठी ते अत्यंत उपयुक्त असतील. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.